येथे नालंदा बुद्धविहार ट्रस्ट नालंदा बुद्धविहाराचे उद्घाटन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले। बुद्ध मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती। श्रीधर साळवी यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सुजित केदार यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले। कार्यक्रमास स्थानिक आमदार परागभाई शाह, स्थानिक नगरसेविका राखी जाधव यांनी मान्यवर तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी, मान्यवर कार्यकर्ते व स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते। अरे मागे काय होणार ना पाणी आहे ना आदरणीय केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब यांना मी विनंती करेल की त्यांनी मनसकावर आयोजित केल्याने सुशांत पवारे, राजेश आहिरे, अशोक आहिरे या सगळ्यांनी या बुद्धविहारासाठी जे प्रयत्न केले त्या प्रयत्नाचं या खूप वर्षापासून आपण प्रतीक्षा करत होतो ते भव्य दिव्य बुद्धविहार या ठिकाणी मी स्वतः बघतोय की गेल्या 30-35 वर्षापासून पाहायला भिंग लावून फिरत असतात। कोणी कुठेही त्यांना बोलवा ते तरी तुम्हाला कधी भेटणार नाही। सतत चळवळीमध्ये फिरत असतात, लोकांच्या समस्या दूर करत असतात। असे चळवळीचे नेते आहेत ते की ज्यांना पुन्हा भारतातील नाही तर पुन्हा देशात विदेशात देखील त्यांना ओळखतात आंबेडकर चळवळीचे नेते म्हणून। देशाच्या बाहेरची अनेक निमंत्रण येत असतात। फक्त मुंबईमध्ये थोडा वेळ देण्यासाठी मी या उदाहरणाला आलं पाहिजे आणि सरकार बदललं 2-3 वेळेला काही सरकार बदललं पण हे बुद्धविहार छोटे नसते ना, सुंदर असं बुद्धविहार या ठिकाणी बोलण्यात आलेलं आणि नालंदा युनिव्हर्सिटी जी आहे ती बुद्धांच्या काळामध्ये नालंदा युनिव्हर्सिटी विज्ञान मिळाली आणि आता भारत सरकारच्या वतीनं 450 एकर जमिनीवर नवीन नालंदा युनिव्हर्सिटी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि जगभरातले स्टुडंट त्या ठिकाणी शिकण्यासाठी येतात। दक्षिणा युनिव्हर्सिटी ही सुद्धा बुद्धांच्या काळामध्ये होती आणि ती युनिव्हर्सिटी पाकिस्तानमध्ये रावळपिंडीपासून 30 किलोमीटर अंतरावर आहे आणि पाकिस्तान सरकारच्या पुरातत्व खात्याच्या वतीनं त्याची देखभाल करण्यात येते आणि मी त्या ठिकाणी 2 वेळा जाऊन आलेलो। पाकिस्तानमध्ये मी ज्यावेळेला गेलो होतो त्यावेळेला दक्षिणा युनिव्हर्सिटीला म्हणजे त्या ठिकाणी सगळे औषध आहेत, वेगवेगळे औषध आहे त्या पद्धतीने म्हणून बोध असा त्या वेळेला तिथून राजगीर जवळ आहे, नालंदा जवळ आहे। अशा पद्धतीने बुद्धांच्या काळामध्ये शांततेचा संदेश देण्याचा फार मोठा प्रयत्न आहे। माणसाला माणूस बनवायचा असेल तर बुद्धिशक्ती आवश्यक आहे। वैदिक धर्म जो आहे वैदिक धर्म चातुर्वर्णावर आधारलेला, विषयांवर आधारलेला होता आणि सिद्धार्थ गौतम बुद्ध एक शत्रू होते। माणसामधला जो हा मृग आहे, माणसांमधला जो अहंकार, रोहिणी नदीच्या पाण्याच्या वाट्यावरून त्या ठिकाणी त्यानंतर नालंदा उत्सव समितीचे सजय सोनवणे यांचं स्वागत नालंदा बुद्धविहार ट्रस्टचे खजिनदार शशिकांत आर्य करतील अशी मी विनंती करतो। खजिन्याची चावी दोघांकडे आर्य आणि सोनवणेकडे। त्यानंतर पदवी कार्यक्रम अध्यक्ष त्यांनी स्टेजवर यायचं आहे।
उद्योगपती या ठिकाणी आले आहेत. मोकळ आणि साळवे. हो, हे आमचं स्वप्नच होतं. गेली 25 वर्ष आम्ही रखडत होतो. हे आजचं बुधवार जे तुम्हाला दिसतंय संगमरवरी दगडात उभं राहिलेलं आणि AC म्हणजे मुंबईमधलं एकमेव बुद्धविहार जे AC मध्ये आहे. आणि इथे जी प्रसन्नता मिळणार आहे, जे धार्मिक स्थळ मिळणार आहे, जे धार्मिक श्रेष्ठत्व मिळणार आहे ते अन्य ठिकाणी मिळणं मुश्किल आहे. आणि याचा संघर्ष आमचा जवळजवळ म्हणजे 1965 साली आमच्या म्हणजे आधीच्या पिढीने त्यांनी हे बुधवार बांधलं. पत्र्याच्या शेडमध्ये होतं. त्यानंतर आमच्या इथं सिद्धार्थ मित्रमंडळ स्थापन झालं तरुणांचं. सिद्धार्थ मित्रमंडळ स्थापन झालं तरुण मुलीचं. मग तरुण पिढीने पुढे पक्कं बुधवार बांधलं आहे त्या झोपडपट्टीमध्ये. आणि त्यामध्ये फक्त बुद्धमूर्ती नव्हती तर ती आम्हाला वीरेंद्र बक्षी आमदार यांच्या वतीने मिळाली आणि आमचं ते बुद्धमूर्ती स्वप्न साकार झालं. त्यानंतर गेली म्हणजे 2000 साली मी SRS स्कीम या ठिकाणी आणली. SRS स्कीममध्ये बुधवार समाविष्ट करून घेतलं आणि जवळजवळ मी 2000 फुटाचं बुधवार सेन्सस करून घेतलं होतं. परंतु बिल्डरच्या आगाऊपणामुळे आणि ते स्थानिक लोकांच्या विरोधामुळे ते 350-400 फुटावरती आलं. याची मला खूप खंत आहे. तर आज जर ते 2000 फुटाचं बुधवार असतं तर याहीपेक्षा मोठं ते राहिलं असतं. परंतु चला जे आहे ते ठीक आहे. आज आम्ही 2026 म्हणजे ज्या वर्षामध्ये आम्ही पदार्पण करतो आहे गेली 20-25 वर्षाचा लढा देऊन आज आम्हाला त्या गोष्टीविषयी आनंद आहे. आमची नालंदा उत्सव समिती, नालंदा बुद्धविहार ट्रस्टचे सर्व कार्यकर्ते रात्रंदिवस त्या ठिकाणी खपले. हे बुधवार 3ऱ्या माळ्यावर गेलं होतं. मग कमिटीमध्ये आपले लोक असतानासुद्धा बुधवार 3ऱ्या माळ्यावर गेलं होतं. भांडून झगडून पोलीस स्टेशनात तक्रारी करून त्यावेळेस खैरे साहेब होते त्यांच्याकडनं आम्ही त्यांनी सांगितलं का बुधवार ट्रस्टचे कोण आहेत मेन सॉरी त्यावेळेस ट्रस्ट नव्हती त्या बुधवाराचं कोण आहे कमिटीचा. तर माझं नाव NXR 2मध्ये असल्यामुळे मला ते फेस करावं लागलं आणि मी ते केलं आणि पुरावे देऊन पुन्हा 3ऱ्या माळ्यावर खाली आणलं. आज जे तुम्हाला तळमळल्याला दिसतं आहे हेही मिळत नव्हतं. त्यासाठी छोटं भांडण करावं लागलं बरोबर जागा दाखवावी लागली. आणि आज जे रूप साकारते बघताय तुम्ही ते छोटंसं का होईना प्रतीक तयार झालं आहे. परंतु याविषयी माझ्या मनात नेहमी नाराजी आहे की मी 2000 फुटाचा बुधवार बांधणार होतो. आज मला 400 फुटामध्ये समाधान मानावं लागतं आहे आणि त्यासाठी 25 वर्षात संघर्ष करावा लागतो की या लोकशाहीतली शोकांतिका आहे. पण तरी आमच्या सगळ्यांचं स्वप्न साकार झालं आहे आणि इथून आम्ही धम्मक्रांती घडवणार आहोत. या ठिकाणी दर रविवारी लहान मुलांना घेऊन आम्ही बुद्धवंदना आणि बुद्ध धम्माचा प्रसार की जेणेकरून इथली लहान मुलं आज जर त्यांना कळलं बाबासाहेबांनी बुद्ध तर इथून कोणतरी पुन्हा एखादा चांगला नेता घडेल, एखादा चांगला कार्यकर्ता घडेल आणि आपल्या विभागासाठी काहीतरी चांगलं करेल. यासाठी आमचा तो प्रयत्न आहे. इथून धम्मक्रांती घडावी. घाटकोपर हे चळवळीचं केंद्र आहे आणि घाटकोपर स्टेशनवर जवळ आम्ही असल्यामुळे पॅन्थर काळापासून आम्हाला चळवळीचं केंद्रच मानले गेले या ठिकाणी. आज आठवले साहेब त्यामुळेच आले कारण आठवले साहेबांचा पहिला सत्कार जेव्हा महाराष्ट्राची तिथे समाज कल्याणमध्ये झाली तोही आम्ही या ठिकाणी पहिल्यांदा घेतला होता सगळ्यात पहिला. त्यानंतर जेव्हा आठवले साहेब या ठिकाणी आले छावणी उद्घाटनाला तर सगळ्यात मोठी छावणी मुंबईमधली की जिथे 2-2.5 हजार लोक आम्ही जेव घातले होते. आणि मिरवणूक म्हणजे त्याच्यामध्ये घोडे आणि लेझिम पथक अशी भव्य दिव्य मिरवणूक आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यावेळेस काढली होती. आणि भारतीय दलित पॅंथरचे सक्रिय कार्यकर्ते त्यावेळेचे होते खंबीरपणे उभे राहिले म्हणून ती चळवळ उभी राहिली आणि स्टेशनचा एरिया एक वेगळ्या रूपाने उभा राहिला. आज आमचं तेच म्हणणं आहे पुढच्या पिढीला की जे आपल्याला साकार करता येईल ते करावं कारण समाज हा महत्त्वाचा आहे. घरासाठी तर प्रत्येकजण झटतो परंतु बाबासाहेबांनी सांगितलं की तुमच्यातले कमीत कमी 30% तरी समाजाला द्या. बाबासाहेबांनी तर 100% दिले परंतु त्यांनी आवाहन केलं तुम्ही 30% समाजाला द्याल तरच समाज पुढे येईल. आणि प्रत्येकाने विचार केला का तो करेल मी करेल हा करेल तर नाही स्वतःपासून सुरुवात करा. ज्या ठिकाणी मला वाटतं 35-40 वर्षा अगोदर या वास्तूचा एक छोटंसं स्वरूप होतं त्या स्वरूपाचं रूपांतर आमच्या ज्या जुन्या पिढ्या होत्या आमच्या मागील आईवडील असतील आमचे आजोबा वगैरे असतील कोण त्यांनी त्याला हळूहळू जे चांगलं स्वरूप आणलं आणि आज या ठिकाणी जे भव्य दिव्य वास्तू उभं राहतं आहे ते खूप चांगली वास्तू या ठिकाणी नालंदा बुद्धविहार ट्रस्ट आणि नालंदा उत्सव समितीच्या वतीने उभे राहते. माझं या ठिकाणी भाऊनी सांगितलेलं भरपूर काही गोष्टी पण मी एक बोलेल की नालंदा नावावरून मी तुम्हाला एक सांगेल की नालंदा नावाची युनिव्हर्सिटी भारतामध्ये होती. अनेक साहेबांनी पण मगाशी सांगितलं आठवले साहेबांनी की तक्षशिला पाकिस्तानमध्ये जी आज आहे अशा भरपूर भरपूर युनिव्हर्सिट्या होत्या भरपूर स्तूप होते. 84,000 स्तूप सम्राट अशोकाने बांधले त्यावेळेस आपण लोकांनी टिकवले पण त्याच्या कालांतराने हळूहळू धम्माचा प्रचार प्रसार कमी झाला. काही लोकांनी आक्रमण केलं आपल्यामुळे त्याच्यामुळे धम्माचा प्रसार कमी झाला आणि आपण त्या वास्तूत टिकू शकल्या नाहीत. माझं येणाऱ्या पिढ्यांना हेच
म्हणजे माझी विनंती आहे की जी आपली वास्तू आहे नालंदा ती टिकली पाहिजे. हा आपला इतिहास आहे, हा आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिला आहे, तो आपल्यापर्यंत आला आहे आणि आपल्यानंतर आपल्या पिढ्यांपर्यंत गेला पाहिजे. माझी या सर्वांना नालंदा बुद्धविहार कमिटी माध्यमातून आपण राबवणार आहे त्याबद्दल काय सांगा? या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची वैचारिक चळवळ आणि बाबासाहेबांनी दिलेला बुद्ध आणि त्याचा धम्म याचा प्रचार प्रसार करून लोकांना शैक्षणिक मार्गदर्शन करून त्याप्रमाणे लोकांना एज्युकेशनली कशी मदत होईल, हायर क्वालिफाईड मुलं कशी होतील या दृष्टिकोनातून नालंदा बुद्धविहार ट्रस्ट आणि नालंदा